श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 3. चैत्र महिना उजाडला. झाडे वृक्षवेलींना नवी चैत्रपालवी फुटली. शरद ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन झाले. टेंब्यांकडे मात्र वेगळीच लगबग चालू झाली. वासुदेवाचा व्रतबंध करायचे ठरले. उपनयन संस्कार. यानंतर वेदाध्ययनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती. कार्य ठरले की उत्साह आलाच. घरदार रंगवले गेले. आंब्यांच्या पानाची तोरणं सजली. केळीचे खुंट दारी रोवले गेले. अंगण गोमयाने सारवून दारी रांगोळी रेखाटल्या गेल्या. हरिभटांच्या नातवाचा उपनयन संस्कार. सारे गाव मदतीला आले. रमाबाईंनी सुंदर वस्त्रे अलंकार परिधान केले आणि शेजारी पाजारी आप्तस्वकीय सगळ्या स्त्रियांना घाणा भरण्यास आमंत्रित केले. वासुदेवास तेल हळदीचे उटणे लावले गेले. अभ्यंग स्नान घालून नववस्त्र लेवून भाळी कुंकुम तिलक फुलांच्या मुंडावळ्या गळ्यात फुलांचा हार घालून वासुदेव बटुरूपात तयार झाले. त्यांचे ते रूप पाहून रमाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दारी सनई चौघडे वाजत होते. मुसळाच्या तालावर सुवासिनी घाणा भरून गजाननाला आवाहन करत होत्या. मुंजीचे मंगल कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी ग्रामदेवता याक्षिणी देवीला आमंत्रित केले गेले. मातृका पूजन, दांडी श्राद्ध, यज्ञ पार पाडून बटूला स्नान घालून मातृभोजन झाले. सर्वांच्या आनंदाला उधाण आले होते. मंडपी बसून सर्वजण हा कौतुक सोहळा पाहत होते. शुभमंगल सावधान. गणेश भटांनी बटू वासुदेवावर आचार्यांच्या सांगण्यानुसार संस्कार केले. यज्ञोपवितम परमपवित्रम असा मंत्रघोष करून आचार्यांनी स्वहस्ते वासुदेवाच्या गळ्यात यज्ञोपवित घातले. हाती पळसाचा दंड, कमरेला लंगोटी नेसून ओम भवती भिक्षां देही म्हणत वासुदेव भिक्षा मागण्यास दारात उभे राहिले. रमाबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. केलेले तप फळाला आले होते. त्यांच्यातील आई कृतार्थ झाली होती. त्यानंतर मिष्टान्न भोजन करून सर्वजण तृप्त झाले. आता पुढील 12 वर्षे ब्रह्मचर्य व्रताचे पालन, वेदांचे अध्ययन करण्यास वासुदेव तयार झाले. प्रथम भास्कर भट ओळकर यांच्याकडे त्यांनी ऋग्वेदाची संथा घेतली. परंतु काही कारणास्तव ओळकर गृहत्याग करून निघून गेले. त्यामुळे हरिभटांनी विष्णुपंत उकिडवे यांना वासुदेवांच्या पुढील विद्यार्जनासाठी विनंती केली. पहाटे उठून गुरुचरणांना नमस्कार करून वेदाध्ययन करणे, वेदातील मंत्र ऋचा यांचे पठण करणे हा दिनक्रम सुरू झाला. वासुदेव मुळातच कुशाग्र बुद्धीचे असल्याने लवकरच वेद मुखोद्गत झाले. कडक सोळे पाळून वेदातील ऋचा श्रुती यांचे पुन्हा पुन्हा श्रवण करून त्यांना मंत्रशास्त्र आत्मसात केले. परंतु पुढे वासुदेव 10 वर्षाचे असतानाच हरिभटांचे म्हणजेच वासुदेवांच्या आजोबांचे निधन झाले. टेंबे कुटुंबियांचे छत्र हरवले. वासुदेवांना आजोबांचा फार लळा होता. आजोबा म्हणजेच मित्र, सखा, गुरु होते. त्यांच्या अचानक जाण्याने वासुदेव खिन्न, अंतर्मुख झाले. अकाली प्रवृत्व आल्यासारखे वाटू लागले. वडील गणेशपंत गाणगापुरी होते. काका बाळकृष्ण कर्जबाजारी होऊन घरातून निघून गेलेले. घरात कर्ता पुरुष कुणीच नसल्याने वासुदेवावर कुटुंबाची जबाबदारी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी आली. अन्नपूर्णाबाईंनी नाना कोणकर म्हणून गृहस्थाला कारभानी म्हणून नेमला. परंतु नाना कोणकराने वतन आपल्या नावावर लिहून घेऊन टेंबे कुटुंबियांची फसवणूक केली. आता वतन गेल्यामुळे पोटापाण्याचा, कुटुंबाच्या खर्चाचा प्रश्न उभा राहिला. वासुदेव देवळामध्ये पुराण कथा सांगून, पूजा सांगून कुटुंबाचे पोषण करत असे. एकीकडे त्यांनी उकिडवे शास्त्री यांच्याकडे अध्ययन करून याज्ञिकी पूर्ण केली. त्यांना ज्योतिष शिकावेसे वाटले म्हणून त्यांनी शंभूशास्त्री साधले यांच्याकडे अभ्यासास सुरुवात केली. परंतु 7 श्लोकापलीकडे त्यांचे साधले यांच्याकडे शिक्षण झाले नाही. एके दिवशी साधले शास्त्री यांच्या एका निर्णयात वासुदेवाने चूक दाखवून दिल्याने शिष्य आपल्यापेक्षा वरचढ आहे हे पाहून साधले शास्त्रींनी त्यांना पुढील शिक्षण देण्यास नकार दिला. वासुदेव मनी खिन्न झाले.
परंतु विद्यार्जनाची आस ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. साक्षात सरस्वतीने मस्तकी हात ठेवल्याने त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी विद्यादानाला सुरुवात केली. वासुदेवाची दिनचर्या अतिशय कडक होती. मुंज झाल्यापासून त्रिकाळ स्नानसंध्या, श्री गुरुचरित्राचे पारायण, देवता पंचायतन, पादुका पूजन, अग्निपूजा तसेच प्रातःसमयी होम हवन ते करत असत. भागवत आणि स्मार्त एकादशीला कडक उपोषण करून रात्री जागरण करत असत. रात्री झोप येऊ नये म्हणून शेंडी खुंटीला बांधून ठेवीत. शास्त्राचे कडक पालन ते करत असत. पौरोहित्यासाठी बाहेरगावी गेले तरी येताना सूर्यास्त समयी झाल्यावर स्नान करून संध्या करत असत. घरी येऊन परत स्नान करून वैश्वदेव करून नैवेद्य दाखवून मगच अन्नग्रहण करत असत. अन्नग्रहण करताना कुणाचे अपवित्र शब्द कानी आले तर ते उठून निघून जात. कधीही परान्न भोजन श्राद्ध भोजन ते करत नसत. कधीकधी 2-2 दिवस अन्नही मिळत नसे, तरीही शांत मनाने आपली दिनचर्या ते पार पाडत असत. शास्त्राचे कठोर पालन ते करीत असत. सदैव सत्य बोलणे, अनवाणी चालणे, घराच्या परिस्थितीमुळे केवळ 1 पंचा नेसावयास व 1 पंचा उत्तरीय म्हणून पांघरत असत. उचित तेवढेच बोलायचं. वाहन स्पर्श कधीही करायचा नाही. अंथरूण म्हणजे केवळ 1 गवताची चटई वापरत असत. अत्यंत शास्त्रशुद्ध कडक आचरण असल्याने बाल ऋषी समान ते भासत. अंगयष्टी अतिशय कृश, सावळा रंग, दात जरासे पुढे, मात्र डोळे म्हणजे तेजाचा झरा असे त्यांचे रूप होते. 10व्या वर्षी गरुड पुराण सांगत, 11व्या वर्षी लग्नाचे पौरोहित्य स्वीकारले, 12व्या वर्षी ऋग्वेद संहितेतील पदे शिकून ती मुखोद्गत केली आणि दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध पावले. शास्त्रशुद्ध आचरण, सदा श्री दत्तचरणी ध्यान, वेदमंत्राचे उच्चारण या तपोबुलामुळे ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र यामध्ये वासुदेवांची उत्तम प्रगती झाली आणि त्यांना भूतकाळात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे आकलन होऊ लागले. थोड्याच दिवसात लहान थोर त्यांना मान देऊ लागले. व्याधीग्रस्तांच्या व्याधीचे मूळ शोधून त्यावर ते उपाय करत. तसेच पिशाचबाधित व्यक्तींच्या अंगातील पिशाचाशी बोलून त्रास देण्याचे कारण विचारून उपाय सांगत व त्यायोगे पिशाचाला मुक्ती मिळून ती व्यक्तीही पिशाचबाधेपासून मुक्त होत असे. एक दिवस वासुदेवाच्या बहिणीकडील दुभती गाय पाडसालाही जवळ येऊ देईना आणि आचळाला कोणालाही स्पर्श करू देत नव्हती. दूधही देत नव्हती. म्हणून वासुदेवास बोलवण्यात आले. वासुदेवाने गायीवर एक दृष्टिक्षेप टाकला व गायीच्या पाठीवर थाप मारून तिला अभिमंत्रून आणलेला अंगारा तिच्या कपाळी लावला. त्या क्षणी गाय शांत होऊन दूध देऊ लागली. गावातील लोकांची दुःख दूर करणं, अडीअडचणीला त्यांच्या हाकेला धावून जाणं यामुळे वासुदेव शास्त्र्यांवरील विश्वास दृढ होऊ लागला. शास्त्रशुद्ध आचरण, ध्यान साधना यामुळे आपोआपच मंत्राला धारणाशक्ती आली. एक दिवस शास्त्रीबुवा काही कामानिमित्त जात असता जंगलात एक जातिवंत नाग सामोरा आला. त्या क्षणी शास्त्रीबुवांनी सर्पबंधन मंत्र म्हणून त्या नागास एकाच जागी बांधून टाकले व ते पुढे कार्य करण्यास निघून गेले. कार्य संपवून परत आले व दुसऱ्या दिवशी प्रातःसमयी त्यांना त्या नागराजाची आठवण झाली. ते तडक रानात गेले तेव्हा त्यांना आढळून आले की तो नाग अर्धमेला होऊन पडला आहे. त्यांचे मन कळवळले. केलेल्या कृतीचा त्यांना पश्चाताप झाला. विमोचन मंत्र म्हणून त्यांनी त्याला मुक्त करताच तो विजेच्या वेगाने रानात निघून गेला. शास्त्रीबुवांना अत्यंत दुःख झाले व त्यांनी सर्पबंधन मंत्र कधीही न उच्चारण्याचा निर्धार केला व तो उभ्या हयातीत पाळला. शास्त्रीबुवा वयाने लहान होते तरी कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी उचलून आजोबांच्या पश्चात त्यांनी आपल्या भावंडांचा पित्यापरी सांभाळ केला. वासुदेवाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही कष्ट करून कुटुंबाचा भार उचलला. तसेच वेद, ज्योतिष, मंत्रविद्या याचे अध्ययन करून वासुदेव शास्त्री झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.